नमस्कार. मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच त्यांचं ब्रीद आज पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता आपण शिक्षण संचालक असताना, आपण सगळ्या लोकांना शिक्षण देत असताना आमच्या सर्व संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. शाळांमध्ये बुद्धीचं काम आणि बलाचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु सद्विचार सुद्धा अत्यंत तितकेच गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी या सर्व युवकांना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही त्या ठिकाणी या युवकांना समोर घेऊन जात असतो. आणि त्याचाच एक आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आज सगळे शाळा कॉलेज ज्या वेळेला 13-14 महिने बंद आहेत, ते बंद असताना या युवकांपर्यंत परत एकदा आपण काहीतरी घेऊन चांगला एक कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून हा छोटासा प्रयत्न आज आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की आजचा जो कार्यक्रम आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला या देशाचं जे संविधान आहे, या देशाचं जे डेमोक्रेसी, या देशाचं जे लोकतंत्र आहे, हे बलवान आणि बलशाली होणार आहे. ह्या देशाचं राजकारण बलवान बलशाली होणार आहे आणि मग देश बलवान बलशाली होणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, युवा संसदेचा कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जातो की युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि हाच कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या देशाचं संविधान, या देशाची डेमोक्रेसी, या देशाचं लोकतंत्र मजबूत करत असताना हा एक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल, अतिरिक्त आपण हा त्याच्यामध्ये घेत आहोत. आणि हा घेत असताना आज मला सांगताना फार आनंद वाटतो की लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर्स असेल, ज्याच्यामध्ये या भारत देशामधले अनेक विद्वान टीचर्स जे KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं काम करतात, असं लायन्स क्लब ऑफ पुणे ग्लोबल टीचर्स मधले लोक आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कोलॅबरेट आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम येणाऱ्या 10 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आणि या संपूर्ण समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल की हा कार्यक्रम ऑनलाईन घेत असताना हा आपण काही झूम ॲपवरनं किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲपवरनं न घेता हे आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आपण पेजवरती घेतोय, जेणेकरून येणाऱ्या अनंत कालापर्यंत, जोपर्यंत हे यूट्यूब, हे जग आहे, हे जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हा कार्यक्रम या सर्व विद्यार्थ्यांना, येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येईल. आणि त्याची व्यवस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जितका आपण वाचणार आहेत, जितके दिवस आपण जर हा कार्यक्रम घ्यायचा म्हणला तरी सुद्धा हे आपल्याला पुरणार नाही. परंतु आधी हा जो पहिल्या वेळेचा आपला कार्यक्रम आहे, हा आपण 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा त्याच्यामध्ये तो प्रयत्न त्याच्यामध्ये तो करतोय. दररोज संध्याकाळी डॉक्टर सुधाकरराव जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे यूट्यूबचं आपलं पेज आहे, त्यावरती तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो पाहता येणार आहे. हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. हा कार्यक्रमाला आपण लाईक करावं,
सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि हे जे आपलं पेज आहे या पेजला सुद्धा आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्यांना एक मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की जे मी माझं ब्रीद सांगितलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे ब्रीद आता सत्यात त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती ह्या महाराष्ट्रातला युवक त्या ठिकाणी करतोय हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय। आणि म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमाशी आपण सगळेजण जुडलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण रणसुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयक तत्वज्ञान या विषयात PhD पूर्ण केली आहे। सध्या रणसुरे हे सप महाविद्यालयात अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख व प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत। तसेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालकही आहेत। प्राध्यापक रणसुरे हे दलित कॉम्रेड या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। शिक्षण प्रसारक मंडळीच्या मागासवर्गीय विभागाचे ते अध्यक्ष आहेत। तसेच माहिती अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत। प्राध्यापक प्रवीण रणसुरे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून आपली एक विचारधारा सांभाळत असतानाच त्यांनी शायरीची आवडही जोपासली आहे। तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे। त्यामुळेच त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वातून त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते। त्याचप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा एक शायराना आणि जिंदादिल दृष्टिकोनही दिसून येतो। अध्यापनाचे काम करत असतानाच प्राध्यापक रणसुरे हे विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तसेच ठोस भूमिका घेऊन सामाजिक लढ्यात अग्रेसर राहण्यासाठी नेहमीच तत्पर असतात। त्यामुळेच एकीकडे विद्यार्थ्यांसमोर डायसवरून अध्यापन करत असणारे प्राध्यापक रणसुरे अनेकदा चळवळीत संघटनात्मक लढ्यासाठी आंदोलनात सहभागी झालेले दिसून येतात। त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत त्यांच्या कार्याबद्दल अनेक संस्था संघटनांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे ते सदस्य आहेत। 1997 साली रमामाता नगर आंदोलन तसेच अरुण शौरी यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते। आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा दलित कॉम्रेडच्या माध्यमातून पुढे नेताना विद्यार्थ्यांपुढे अभ्यासू वृत्ती जोपासण्याचा आग्रह ते धरतात। हे त्यांचे वेगळेपण विद्यार्थ्यांना भावणारे आहे। त्यामुळेच ते अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी लढा उभारतानाच विविध अंगी कार्य केले। ते जसे दलितांसाठी सुधारणा घडवून आणणारे सुधारक होते, तसेच ते अर्थतज्ञ होते, वक्ते होते, महामानव होते, तसेच जनसामान्यांपुढे दलितांचे प्रश्न मांडणारे एक आदर्श पत्रकारही होते। त्यांच्या जीवनाचा हा पैलू प्राध्यापक प्रवीण रणसुरे मांडणार आहेत। त्याबाबत त्यांचे विचार ऐकणे ही विचारमालेसाठी पर्वणीच ठरणार आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज 17 एप्रिल 2021ला जी पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। त्या व्याख्यानमालेमध्ये आज मला बाबासाहेबांची पत्रकारिता या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। विषयाला सुरुवात करण्याआधी मी सर्वात प्रथम या व्याख्यानमालेचे आयोजक जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विद्वान मित्र आमचे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर व त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट शार्दूल सुधाकर जाधवर या दोघांचे मी अभिनंदन करतो व आभारी मानतो की हा उपक्रम त्यांनी या वर्षीपासून सुरू केलेला आहे। या उपक्रमाद्वारे
त्यांनी जो बाबासाहेबांचे विचार माणसामध्ये पुन्हा प्रसार करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या त्यांच्या उपक्रमाला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. व तसंच या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी काही विशिष्ट व्यक्ती जे मला या चळवळीमध्ये काम करत असताना विशेष सहकार्य करत असतात, त्यांच्याही नावाचा मी उल्लेख करायला मागेल. यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट एस के जैन सर, आदरणीय ॲडव्होकेट प्रताप परदेशी सर, आदरणीय जयंतराव किराड सर, आदरणीय सतीश पवार साहेब व आमचे जवळचे मित्र अजय परदेशी यांचाही मी विशेष उल्लेख करेल. आज बरोबर 101 वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं आगमन मूकनायक ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झालं. 31 जानेवारी 1920 साली बाबासाहेबांनी मूकनायकची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्र काढली, म्हणजे ज्याच्यामध्ये बहिष्कृत भारत आहे, जनता पाक्षिक आहे आणि प्रबुद्ध भारत आहे, आणि मधल्या काळात समता नावाचं सुद्धा एक पाक्षिक त्यांनी चालवलं होतं. दलित पत्रकारितेचा जर काय कोणी अभ्यास केला किंवा बाबासाहेबांनी दलित पत्रकारिता करत असताना ज्या ज्या विषयांना स्पर्श केला, ज्या ज्या विषयांचं विश्लेषण केलं, याचा जर काय अभ्यास झाला तर आपल्याला दलित चळवळीचा उगम याचा सखोल असा अभ्यास होतो. आणि म्हणूनच कदाचित असं असेल की प्रस्थापित व्यवस्थेकडून बाबासाहेबांच्या पत्रकारिता या विषयाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. आणि त्याच एका कारणासाठी मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा हा अजून सखोल अभ्यास झाला पाहिजे. नव्या पिढीकडून त्या विषयाकडं जास्तीत जास्त रस घेण्यात आला पाहिजे. बाबासाहेबांची पत्रकारितेचा अभ्यास करण्यापूर्वी प्रश्न पडतो की बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आगमनापूर्वी दलित पत्रकारिता कशा स्वरूपाची होती. तर या सर्वांचा विचार करता खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमधनं दलित पत्रकारितेचा उगम झाला असं आपण म्हणू शकतो. महात्मा फुलेंनी ज्यावेळेस दीनबंधू हे पत्रक सुरू केलं, त्यावेळेसपासून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक दलित वृत्तपत्र उदयास आली. म्हणजे आपण दोन भागामध्ये जर काय दलित चळवळीची पत्रकारिता विभागली, एक बाबासाहेब आंबेडकरांचं पर्व आणि एक बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीचं दलित वृत्तपत्राचं पर्व, तर आपल्याला असं दिसतं की त्या काळात जे दलित चळवळीची बाबासाहेबांच्या पूर्वी जे दलित चळवळीतील काय प्रमुख नेते होते, म्हणजे ज्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं तर शिवराम जानबा कांबळे किंवा फुगाजी बनसोडे, किसन फुगाजी बनसोडे यांनीसुद्धा वृत्तपत्र सुरू केले दलित चळवळीला धरून, परंतु ते जास्ती काळ चालले नाहीत आणि कालांतराने ती बंद पडली. आणि त्याची बरीच कारणं होती.
त्याच्यामध्ये एक मोठं कारण होतं की ह्या वृत्तपत्रांना लागणारा आर्थिक आणि सामाजिक सपोर्ट नव्हता. मग आपण पुढं गेलो तर ज्यावेळेस आपल्याला जाणवतं बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 साली पहिलं मूकनायक नावाचं वृत्तपत्र त्यांच्या कारकिर्दीचं सुरू केलं. त्या वृत्तपत्राचं मुख्य ध्येयच बाबासाहेबांनी दलित चळवळीतील प्रश्न, दलित समाजातील समस्या, अस्पृश्यतेबद्दल जनजागृती या हेतूनच हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. बाबासाहेब याचे मुख्य संपादक नव्हते. बाबासाहेबांनी हे सुरू केलं होतं तरी सुरुवातीला भक्तकर नावाचे ग्रस्त ह्याचे संपादक होते आणि नंतर त्याचं संपादक म्हणून ज्ञानदेव घोलप यांनी जबाबदारी स्वीकारली. मूकनायक हे एक पाक्षिक होतं जे दर 15 दिवसांनी प्रकाशित व्हायचं. त्याचं ऑफिस परेलमध्ये होतं, बॉम्बेमध्ये परेलमध्ये त्याचं ऑफिस होतं. ह्या अंकाची पूर्ण बांधणी, महत्त्वपूर्ण लिखाण हे बाबासाहेबच करत होते, जरी ते संपादक नव्हते तरी. ह्या मूकनायकाच्या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांनी हिंदू व्यवस्थेवर पहिला प्रहार केला, आपण असं म्हणूया, वृत्तपत्राच्या माध्यमातून. तो प्रहार होता म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू समाज व्यवस्थेला एक बहुमजली इमारतीची उपमा दिली होती. अशी बहुमजली हिंदू धर्म म्हणजे अशी बहुमजली इमारत आहे, त्यांचं म्हणणं होतं, ज्याला पायऱ्या आणि दरवाजे नाही आहेत. त्यामध्ये या इमारतीमध्ये ज्या मजल्यावर ज्याचा जन्म होतो तो त्याच मजल्यावर मरतो. त्याला वरून खाली येता येत नाही, खालच्याला वरती जाता येत नाही. इमारतीच्या खालच्या मजल्यावर राहणारा माणूस किती जरी त्याच्या क्षमतेनुसार योग्य असला तरी त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही. आणि वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही क्षमताशून्य असला किंवा नालायक असला तरीही तो खाली येऊ शकत नाही. अर्थातच इथं आपल्याला लक्षात येईल, बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही असमानतेवर आधारित, विषमतेवर आधारित हिंदू समाज व्यवस्था ही अतिशय घातक आहे, जी माणसाच्या योग्यतेला, प्रतिभेला धरून त्याला स्थान देत नाही, परंतु त्याच्या जन्माला धरून, धर्माला धरून त्याला समाजात स्थान देते. हितूनच काहीतरी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं ज्या हेतूसाठी हे पत्रक सुरू केलं होतं त्या हेतूला त्यांनी ह्या लेखातनं सिद्ध केलं. हे पत्रक सुरू करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खूप मदत केली. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी मोठी चळवळ उभी राहत होती, जिचं नेतृत्व शाहू महाराज करत होते. बाबासाहेबांच्या प्रतिभेकडं पाहत शाहू महाराजांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी बाबासाहेबांना 25,500 रुपयाची मदत त्यावेळेस केली होती. एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगायला आवडेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे मूकनायक मराठीमध्ये सुरू करण्यात आलं होतं, परंतु बाबासाहेबांचं हे शिक्षण, बहुतांश शिक्षण हे उच्च शिक्षण ह्या इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळं बाबासाहेब ज्यावेळेस मूकनायकसाठी लिखाण करायचे ते सर्व आर्टिकल्स ते इंग्रजीमध्ये लिहित असत आणि मग त्यांचं ते ट्रान्सलेशन करून त्यांना मराठीमध्ये ते ट्रान्सलेट करून ते पब्लिश करत असत. या त्यांच्या ट्रान्सलेशनचा त्यांना पुढं जाऊन
दुसरे वृत्तपत्र सुरू करताना त्यांचा खूप फायदा झाला. बाबासाहेबांची मराठी भाषा अजून प्रगल्भ झाली आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वृत्तपत्र चालत असताना सुद्धा बाबासाहेबांना खूप मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत होतं. ह्या आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याचं मुख्य कारणच हे होतं की बाबासाहेब एका तत्वाला बांधलेले होते. त्यावेळेसचे जे तत्कालीन वृत्तपत्र होते, मराठा, केसरी, या सर्व वृत्तपत्रांमध्ये कुणाच्या लग्नाची, कुणाच्या मुंजाची अशा अनेक जाहिराती प्रसिद्ध होत असत. पण बाबासाहेबांनी ठरवलं होतं की मी अशी कुठली जातीयतेवर आधारित ॲडव्हर्टाईज माझ्या न्यूजपेपरमध्ये छापणार नाही. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचं वृत्तपत्र आर्थिक अडचणीत आलं. त्यानंतर बाबासाहेब लंडनला गेले शिकायला, परंतु तिथूनसुद्धा ते ह्या वृत्तपत्राला चालू ठेवण्यासाठी कार्यरत होते. नंतरच्या काळात आर्थिक अडचणी वाढत गेल्या. बाबासाहेबांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले. त्यांचे अनेक पारसी मित्र त्यांनी मदत केली. त्यांनी वेगळ्या ॲडव्हर्टाईज देण्याचा प्रयत्न केला. इवन बाबासाहेबांनी गोदरेज समूहाला, त्यावेळेसच्या गोदरेज समूहाला सुद्धा मदतीचा हात मागितला. परंतु हे सर्व प्रयत्न बाबासाहेबांचे मूकनायक सुरू ठेवण्यासाठी चालू असतानाच 1923 साली बाबासाहेबांचे आणि घोलप संपादक ज्ञानदेव घोलप यांचे मतभेद झाले आणि हे वृत्तपत्र बंद पडलं. परंतु हे बंद पडत असताना या वृत्तपत्राचं जे शीर्षक होतं मूकनायक, जरी 1923 साली मूकनायक हे वृत्तपत्र बंद झालं असेल, तरीही या वृत्तपत्राच्या बंद होता होता मूक असलेल्या अस्पृश्य समाजाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या स्वरूपात एक नायक प्राप्त झालेला होता. आणि तिथून दलित चळवळ ही वेगानं जातीयतेच्या विरुद्ध लढायला सज्ज झाली होती. पुढं काळ चालत गेला. बाबासाहेबांचं जीवनामध्ये आणि दलित चळवळीच्या सुद्धा इतिहासामध्ये 1927 साल हे अतिशय महत्त्वाचं होतं. 3 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एक वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं होतं. बहिष्कृत भारत म्हणून हे वृत्तपत्र होतं. परंतु त्याआधी 1927 सालची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. 1927 साली बाबासाहेब अत्यंत ताकदीनं जाती व्यवस्थेविरुद्ध लढायला निघाले होते. 1927च्या सुरुवातीलाच त्यांनी कोरेगाव भीमाच्या स्मारकाला भेट दिली होती 1 जानेवारीला. आणि तिथं त्या महार मागासवर्गीय योद्ध्यांना सलामी दिली, ज्यांनी पेशवाई नेस्ताभूत केली होती. तिथून बाबासाहेबांनी 1927ची सुरुवात केली. नंतर जाऊन बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 साली महाडचा सत्याग्रह केला. जो आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू धर्मामध्ये सार्वजनिक ठिकाणी दलितांना पाणी पिण्यास मनाई होती. बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 साली महाडच्या 14 तळ्यावर जाऊन तिथं 2 घोट पाणी पिऊन पूर्ण हिंदू जात व्यवस्थेला, हिंदू समाज व्यवस्थेला आव्हान केलं होतं. हा बाबासाहेबांचा विषमतेविरुद्ध, जी राजकीय स्वरूपाची होती, धार्मिक स्वरूपाची होती, सांस्कृतिक स्वरूपाची होती, आर्थिक स्वरूपाची होती, या सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध
ह्या महाडच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी निर्णायक लढाई सुरू केलेली होती. तिथंच पुढं जात बाबासाहेबांनी 3 एप्रिल 1927 साली बहिष्कृत भारत या मराठी पाक्षिकाची सुरुवात केली. म्हणजे 20 मार्चला बाबासाहेब महाडचा सत्याग्रह करतात आणि 20 दिवसाच्या आतच बाबासाहेब एक बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू करतात. अर्थात हे वृत्तपत्र सुरू करण्यामागे बाबासाहेबांची भूमिका ही खूप व्यापक होती. त्यांना दलितांचे प्रश्न, त्यांना या देशामध्ये जी काय विषमता होती, जे काय अन्याय अत्याचार होत होते, जो काय मागासवर्गीय अस्पृश्य समाजाच्या विरुद्ध हिंसाचार होत होता, या सर्वाला वाचा फोडायची होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत ह्या वृत्तपत्राची सुरुवात केली. अर्थात बहिष्कृत भारत या शब्दातच आपल्याला एक वेगळा अर्थ जाणवतो. भारत तर भारतच आहे, परंतु त्या भारतामध्ये जो बहिष्कृत असा समाज आहे, त्या समाजाला उद्देशून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, त्या भारतातला बहिष्कृत भारत याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, 1/3 अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेबांनी हा बहिष्कृत भारत नावाचा न्यूजपेपर फोर्टनाईटली सुरू केला. जसं मी सांगितलं की चौदार तळ्याचा सत्याग्रह होतो आणि बहिष्कृत भारत सुरू होतो. अर्थातच त्या सत्याग्रहामागची जी काय भूमिका होती ती बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या संपादकीयमध्ये लिहायला सुरुवात केली. आणि त्याला अनुसरूनच बहिष्कृत भारतचं जे पहिलं संपादकीय बाबासाहेबांनी लिहिलं, त्या पहिल्या संपादकीयमध्ये बाबासाहेबांनी शीर्षक होतं महाडचा धर्मसंग्राम आणि सवर्ण हिंदूंची जबाबदारी. हे संपादक म्हणून बाबासाहेबांनी लिखाण 22 एप्रिल 1927 साली लिहिलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाडचा धर्मसंग्राम करत असताना या देशातील सवर्ण हिंदू लोकांची एक जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नव्हती आणि म्हणूनच हा सत्याग्रह करायला लागला होता. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हिंदू धर्मातील प्रचलित न्यायव्यवस्थेला किंवा जे काही समानतेचे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना धरून या देशातील हिंदू समाज काम करत नव्हता. काही विशिष्ट वर्गाला अस्पृश्य म्हणून संबोधून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होता. आणि महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस हे सिद्ध झालं की या देशातील विद्यमान हिंदू समाज अस्पृश्यांना समानतेचा हक्क द्यायला तयार नव्हता, जी की सवर्ण हिंदूंची जबाबदारी होती. पुढे जाऊन बाबासाहेबांनी ह्या संपादकीयमध्ये महात्मा गांधींवर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की कालपर्यंत मी महात्मा गांधीच्या त्या वाक्याशी सहमत होतो की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर लागलेला डाग आहे, हिंदू समाजावर लागलेला डाग आहे. परंतु महाडच्या सत्याग्रहानंतर माझं असं ठाम मत झालेलं आहे की हा डाग हिंदू धर्मावर किंवा हिंदू समाजावर लागलेला नाही आहे, हा डाग अस्पृश्य समाजाच्या शरीरावर लागलेला आहे. आणि हा डाग दूर करण्याची जबाबदारी आता हिंदू समाजाची नव्हे तर अस्पृश्यांची स्वतःचीच आहे. आणि त्यासाठी अस्पृश्य समाजाने या हिंदू व्यवस्थेविरुद्ध बंड केला पाहिजे. आणि ह्या बंड करत असताना वेळ पडली तर रक्तपातसुद्धा झाला तरी चालेल, परंतु ही रक्तपात करण्याची जबाबदारी, घडवण्याची जबाबदारी आमची नसेल, पण झाला तरी आम्ही मागं हटणार नाही. इथं आपल्याला कळतं की बाबासाहेब प्रचंड आक्रमक झालेले आहेत. माझे खूप मोठे विद्वान मित्र आहेत जे कधी कधी बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करतात.
बाबासाहेबांचे विचार हे मार्क्सपेक्षा वेगळे आहेत, परंतु मार्क्सचा विचार हा ज्या धर्तीवर आहे किंवा ज्या मूळ विचारावर आहे, मूळ तत्वावर आहे, त्याच तत्वाशी संबंधित असा बाबासाहेबांचा लढा आहे. हे मी जे सांगतो तुमच्या लक्षात येईल. कार्ल मार्क्सच्या डायलेक्टिकल मुवमेंटमध्ये एक थिसिस आहे, एक अँटी थिसिस आहे, आणि अँटी थिसिस आणि थिसिस ज्यावेळेस संघर्ष होतो त्यावेळेस एक सिंथसिस तयार होतो. हे मार्क्सचं म्हणणं होतं, या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रचलित असलेली जात व्यवस्था आणि सवर्ण हिंदू मानसिकता ही त्यावेळेसच्या भारतातलं थिसिस होतं, आणि बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा जो लढा ह्या व्यवस्थेविरुद्ध उभा केला ते अँटीथिसिस होतं, आणि या सर्वाचं सिंथसिस बाबासाहेबांनी संविधानामध्ये केलं. मी मुद्दामून हा उल्लेख केला. मी त्या सर्व विद्वानांना सांगायला आवडेल मला की ह्या देशामध्ये, ह्या विश्वामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा उभा केला तो भूतकाळात कुणीही असेल, पण वर्तमानामध्ये आपण त्याला आंबेडकरवादी म्हणूनच संबोधू. नंतर बाबासाहेबांनी याच महाडच्या सत्याग्रहानंतर दुसरं संपादकीय लिहिलं बहिष्कृत भारतमध्ये. त्याचं शीर्षक होतं महाडचा संग्राम आणि इंग्रज सरकारचं उत्तरदायित्व. हे 6 मे 1927 साली बाबासाहेबांनी संपादकीय लिहिलं. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारला की या देशामध्ये ब्रिटिश राज्य असताना ब्रिटिशांनी सर्व भारतीयांना जे समान अधिकार दिलेले आहेत त्या समान अधिकारांना धरूनच आम्ही महाडचा सत्याग्रह केला. आम्ही आमच्या ब्रिटिश सरकारने दिलेल्या अधिकाराच्या आतच राहून हे आंदोलन केलं, परंतु आमचा अधिकार मान्य न करत सवर्ण हिंदूंनी ब्रिटिश सरकारच्या त्या अधिकाराचं उल्लंघन करत आमच्यावर हल्ला केला. या ठिकाणी बाबासाहेबांनी परखडपणे ब्रिटिश सरकारला सांगितलं की ह्या देशातील धर्मव्यवस्था, सवर्ण हिंदू धर्म कायदा हा दलितांना समानतेचा अधिकार द्यायला तयार नाही आहे. या देशातील राजकीय सत्ता ज्या ब्रिटिशांच्या हाती आहे आणि जे त्यांनी या देशातील भारतीयांना जे काय अधिकार दिले ते तो मान्य करायला तयार नाही. इथं पुढे जाऊन बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्यावर हा हल्ला होत असताना, महाडचा हा सत्याग्रह करत असताना आमच्यावर जो हल्ला होत होता तो हल्ला होत असताना ब्रिटिश सरकारकडून अपेक्षा होती की ब्रिटिश सरकारने दलितांच्या संरक्षणासाठी उभं राहावं, परंतु सवर्ण हिंदूंना डोळ्यासमोर ठेवून त्यांची भीती घेत ब्रिटिश सरकारने दलितांवर हल्ले होऊ दिले. ह्याची बाबासाहेबांनी खंत व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं जर काय अशाच प्रकारे ब्रिटिश सरकार सवर्ण हिंदूंच्या बाजूने राहून दलितांवर अन्याय होऊ दिले तर या एक दिवशी ह्या देशातील ब्रिटिश सरकारला लकवा मारेल, ही सरकार पंगू होऊन जाईल. पुन्हा तिसरं संपादकीय लिहिलं बाबासाहेबांनी. समजून घ्या, पहिलं संपादकीय होतं महाडचा सत्याग्रह आणि सवर्ण हिंदूंची जबाबदारी. दुसरं संपादकीय होतं महाडचा सत्याग्रह आणि इंग्रज सरकारचं दायित्व. आता तिसरं संपादकीय बाबासाहेबांनी लिहिलं की महाडचा सत्याग्रह आणि अस्पृश्य समाजाची जबाबदारी. ह्या संपादकीयामध्ये बाबासाहेबांनी, म्हणजे जर का एखादा आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक असेल तर त्याला लक्षात येईल की उघडपणे बाबासाहेबांनी दलितांना सवर्ण हिंदूंनी प्रस्थापित केलेल्या जातीयतेविरुद्ध लढण्याचं आव्हान केलं होतं. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना ह्या संपादकीयामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं की तुम्ही अस्पृश्य आहात
आणि तुमच्यावर जो अन्याय अत्याचार होतो याच्यासाठी सवर्ण हिंदूच जबाबदार नाही आहेत, ह्याच्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, कारण की तुम्ही ती अस्पृश्यता स्वीकारलेली आहे. आणि जर काही ती तुम्हीच जर काही स्वीकारली असेल आणि तुम्हीच जर काही तिच्या विरुद्ध बंड नाही केला तर तुम्ही कायमस्वरूपी अस्पृश्य राहाल. आणि म्हणून ही तुमची जबाबदारी होती की तुम्ही स्वउद्धारासाठी, स्वजनांच्या उद्धारासाठी या अस्पृश्यतेविरुद्ध, या जात व्यवस्थेविरुद्ध लढा उभा केला पाहिजे. आणि हा लढा उभा करत असताना सवर्ण हिंदूंकडून जो तुम्हाला विरोध होईल त्याचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. आणि वेळ पडली तर तुम्ही त्यांच्याशी संघर्षसुद्धा करायला तयार आहात. हे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगून दिलं होतं. आणि हितच म्हणून मी सांगितलं की 1927 साल आणि बहिष्कृत भारत हे दलित चळवळीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथूनच बाबासाहेबांनी या देशातील अस्पृश्यतेला, या देशातील धर्मव्यवस्थेला आव्हान केलं होतं. पुढे जाऊन बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये अनेक संपादकीय लेख लिहिले. याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या विषयांना, या देशातील रूढी परंपरा असेल, या देशातील आर्थिक समस्या असतील, या देशातील राजकीय समस्या असतील, या सर्वांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी या बहिष्कृत भारतच्या माध्यमातून मोठं लिखाण केलं. महात्मा गांधी आणि बाबासाहेब ह्यावेळेस समोरासमोर होते. वेळोवेळी जरी दोघांचं उद्दिष्ट दलित उद्धार होता तरी दोघांचं मार्ग हा वेगळा होता. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की दलितांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कशाचं तर त्यांना आर्थिक विषमतेमधनं बाहेर काढलं पाहिजे, त्यांना राजकीय विषमतेमधनं बाहेर काढलं पाहिजे, त्यांना सामाजिक विषमतेमधनं बाहेर काढलं पाहिजे. त्याच्याविरुद्ध गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते. आणि म्हणून वेळोवेळी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या माध्यमातून गांधीच्या विविध धोरणांच्या विरुद्धसुद्धा त्यावेळेस लिखाण केलं. हे सुद्धा आपल्याला बहिष्कृत भारतमध्ये दिसतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. हे संविधान लिहित असताना त्यांनी कुठल्या एका विशिष्ट जातीला किंवा धर्माला मोठं मानलं नाही. पण हे संविधान त्यांनी 47ला लिहिलं. परंतु त्या 47च्या संविधानामध्ये ते काय लिहिणार होते हे त्यांच्या बहिष्कृत भारतच्या लिखाणामध्ये आपल्याला 1927 सालीच दिसत होतं. त्यावेळेस तत्कालीन एक मोठे विद्वान ग्रस्त होते R.G. भंडारे. यांच्या नातीनं एका मुसलमान पोराशी लग्न केलं होतं 1927 साली. त्यावेळेस प्रस्थापित वृत्तपत्रांनी या आंतरधर्मीय विवाहाचा विरोध केला आणि मुसलमानांच्या विरुद्ध हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून. परंतु त्याच वेळेस बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमधनं ह्या आंतरधर्मीय विवाहाचं समर्थन केलं आणि सांगितलं की त्या पोरीने त्या मुसलमान व्यक्तीशी केलेलं लग्न हा तिचा अधिकार आहे आणि ह्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. आणि त्यांचं असं मत होतं की जर काय आंतरजातीय धर्मीय विवाह झाले तरच या देशातील जात व्यवस्था किंवा धर्म मतभेद मिटतील. हे आपल्याला 1927च्या बहिष्कृत भारतमध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या लिखाणातून दिसतं. पुन्हा एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आज या देशामध्ये मोठा वाद चालतो. कुठंतरी हिंदूंविरुद्ध मुसलमान असं एक चित्र उभं करण्यात येतं. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये एक लेख लिहिला होता. त्यावेळेस जळगावमध्ये 5000 दलित कुटुंबांनी अस्पृश्यतेला कंटाळून हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बहिष्कृत भारतमधनं बाबासाहेबांनी संपादकीयमध्ये लिहिलं होतं, त्यांना आव्हान केलं होतं की जर का हिंदू धर्मामध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही मुसलमान धर्माचा स्वीकार करा, कारण की तिथं तुम्हाला समानता असेल, तिथं तुम्हाला सन्मानाचं स्थान असेल आणि पुढं जाऊन
बाबासाहेबांनी बहिष्कृत भारताच्या अनेक अंकांमधनं मुसलमान धर्माच्या वेगळ्या वेगळ्या आयामाबद्दल किंवा वेगळ्या वेगळ्या बाजूंबद्दल लिखाण केलं, जेणेकरून मुसलमान धर्म कशा अर्थानं समानता देतो ह्याच्याबद्दल ते सांगत होते. हे सर्व जेव्हा आपण पाहतो आपल्या लक्षात येतं बाबासाहेबांची पत्रकारिता ही एक प्रामाणिक पत्रकारिता होती. ही स्वार्थासाठी नव्हे तर देशहितासाठी होती, दलित हितासाठी होती, संपूर्ण समाजाला एक संघ करण्यासाठी होती. समाज जागृतीचं एक मोठं शस्त्र होतं. पुढं जाऊन बाबासाहेबांनी 1930 साली जनता पाक्षिक सुरू केलं. त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळेस अतिशय त्यांचा व्यग्र असा जीवनकाळ असताना सुद्धा वेळेत वेळ काढून 24 कॉलम्स त्यांनी त्या वृत्तपत्रांमध्ये लिहिले. पुढं जाऊन ज्यावेळेस बाबासाहेबांच्या मनामध्ये बुद्ध धर्माचा स्वीकार करायचा आलं, त्यावेळेस त्यांनी जनता पाक्षिक हे नाव बदलून प्रबुद्ध भारत सुरू केलं. 4 फेब्रुवारी 1956 साली त्यांनी प्रबुद्ध भारताची सुरुवात केली. अशा प्रकारे बाबासाहेबांचं लिखाण हे त्यांच्या जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या संघर्षाच्या टप्प्यांबद्दल आपल्याला सांगत राहतं आणि याच्यातनं आपल्याला समाज परिवर्तन कसं घडत गेलं ह्याचाही आपल्याला बोध होतो. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस मनामध्ये एकच विचार येतो की आजच्या या घडीला पुन्हा एकदा इतिहासातनं बाहेर निघून पुन्हा एक कोणतरी मूकनायक या बहिष्कृत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेमध्ये आला पाहिजे आणि या बहिष्कृत समाजाला प्रबुद्ध भारताच्या दिशेने नेला पाहिजे. एवढंच बोलून मी माझं व्याख्यान संपवतो. जय भीम. नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष. पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला याची आपण सुरुवात करत आहोत आणि मला अतिशय आनंद होत आहे की आपली संस्था ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते आणि त्यानुसार आपण ही व्याख्यानमाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे वेगवेगळे पैलू हे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांना त्याची माहिती झाली पाहिजे आणि म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ अशा सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सोशल ॲक्टिव्हिस्ट अशा सगळ्या लोकांची व्याख्यानं ही वेगवेगळ्या विषयावरती ही आयोजित केलेली आहेत. आणि आज हे जे व्याख्यान आहे या व्याख्यानाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. व्याख्यात्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे व्याख्यान दिलं. याच्यामध्ये लायन्स क्लब सगळे मेंबर महाराष्ट्रामधले वेगवेगळे क्लब्स, डिस्ट्रिक्ट्स, पुणे हे सगळे सहभागी आहेत आणि ग्लोबल टीचर्स यांच्यातर्फेही हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.